शिवजयंती सोहळा या ठिकाणी साजरा होतोय, साकार होतोय, संपन्न होत आहे। आम्हाला ज्यांनी ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे सन्माननीय मराठा सेवा संघ ठाणे यांच्या वतीने या ठिकाणी हा एक आगळवेगळा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम मित्रांनो फार मोठा आहे, परंतु सर्व या शिवप्रेमींची शिवभक्तांची या ठिकाणी त्यांची मागणी होती, त्या मागणीप्रमाणे आपण हा कार्यक्रम एकदम शॉर्ट पद्धतीने शिवरायांची गीते पोवाडा जीवनपट शिवरायांचा जीवनपट पोवाडा असा हा कार्यक्रम निश्चितपणे घेतलेला आहे। कार्यक्रम फार मोठा आहे, लोकगीतं कोळीगीतं लावणी फार मोठा कार्यक्रम सन्माननीय समाजसेवक सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे माझ्या मर्द मावळ्यांचे या मराठी मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येकाचे या ठिकाणी जाहीर आणि शाब्दिक आभार मानतो। पुन्हा एक वार आयोजक मंडळ मराठा सेवा संघ ठाणे यांचा सतोष ऋणी आहे। आम्हा अजाण कलावंतांना ही सेवेची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। या संधीचं निश्चितपणे सोनं करण्याचा मित्रांनो आमचा प्रयत्न असेल, फक्त तुमच्या सर्वांची साथ असावी एवढी सर्वांच्या चरणी विनंती करतो। आणि प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात आपल्या सर्वांना कल्पना आहे। या कार्यक्रमाला मला लाभलेले सर्व कलावंत या महाराष्ट्रातील या कोकणातील आपल्या या मातीतील अनेक नामवंत मातब्बर कलाकार मित्रांनो आज तुमच्या भेटीसाठी आणलेला आहे। आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सर्व वाद्यवृंद मंडळ दिसतात। हा कार्यक्रम आपण छोट्या पद्धतीने साजरा केला। या मंडळाची जशी मागणी होती त्या मागणीप्रमाणे आपण छोटे गाणे कार्यक्रम, कारण वेळेचे सुद्धा बंधन आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम मुंबई पट्ट्यामध्ये कार्यक्रम असल्यामुळे जागेची सुद्धा कमतरता आहे। सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण हा कार्यक्रम साजरा करतो। सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी शांततेचा आश्रय आम्हा कलावंतांना द्यावा ही सर्वांच्या चरणी विनंती। थोडक्यात ओळख या ठिकाणी ढोलकीपट्टू आहेत, महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपट्टू गेले अनेक वर्ष मित्रांनो आमच्या या कला क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे संदेशदा ओक्ते, त्यांचे बंधू ओक्ते बंधू दोन्ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा, माझ्या मायबापांना सुद्धा मानाचा मुजरा। त्याचप्रमाणे माझे किबोर्डिस्ट अमोलदादा नाईसकर आणि ऑक्टोपॅड मास्टर शिवम दादा या सर्वांच्या साथीने आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना गणेशाची आराधना ही करावीच लागते। आणि आवर्जून गणेश आराधना करून आपण शिवरायांचा जीवनपट या पोवाड्याच्या माध्यमातून निश्चितपणे तुमच्या समोर तुमच्या चरणावर ठेवणार आहोत। वेडीवाकडी कला आपण सर्वांनी मायबाप मुंबईकरांनी गोड मानून घ्यावी अशी सर्वांना विनंती करतो। आणि खास करून गणेश वंदना आणि शिवरायांचा जीवनपट सांगण्यासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम लोकशाहीर तुषारजी पंधरे या कार्यक्रमाची सुरुवात करतायत। मी व्यासपीठावर निमंत्रित करतो सन्माननीय शाहीर तुषारजी पंधरे आणि त्यांची मंडळी। स्वागतम सुस्वागतम। मराठा क्रांती सेवा संघ लोकमान्य वीर सावरकर विभाग शिवजयंती उत्सव आणि या निमित्तानं आम्ही कोकणचे शाहीर ख्यातनाम शाहीर एक नावाजलेलं खेड तालुक्यातील उत्तुंग असं गायन करणारे आमचे सचिन कदम आणि मी शाहीर तुषार मधुकर पंधरे, गाव माझं केळवली, तालुका लांजा, या कोकणातल्या शाहिरांचा हा शिवरायांची गीतं आणि पोवाड्यांचा कार्यक्रम असा होणार आहे। या ठिकाणी सुरुवात करतोय। या कार्यक्रमासाठी आवर्जून अनेक वर्ष आम्हाला साथ देणारे संगीतकार आमचे ढोलकीपटू संगमेश्वर तालुक्यातील कडवई गावातील शाहीर संदेश ओक्ते, तसेच बंधू अतुल ओक्ते, तसेच अमोल नाणीसकर ऑर्गन मास्टर आणि पॅड मास्टर यांना घेऊन सहकारी सहगायक म्हणून शाहीर सुरेश राऊत, शाहीर निलेश जोगळे आणि ख्यातनाम राजापूर तालुक्यातील शाहीर अमोल दैत आणि सचिन आमचे कदम बुवा। तुमचं मनोरंजन या शिवशाहीच्या
भगव्या छत्र छायेखाली आपण हा कार्यक्रम करतोय आणि ही आपली संस्कृती टिकून ठेवली पाहिजे. हा मानस आपला सर्वांचा आहे. आपला हिंदू धर्म टिकला पाहिजे. यासाठी ही पारंपरिकता आपण जपली पाहिजे. विज्ञानानं केली प्रगती तरी आपण आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम आहे. या आयोजकांची पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुजरा करतो सर्वांना आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये. सर्वप्रथम गणाला आळवणी करत आहे आणि या गणाला आळवणी करत असताना शिवरायांचा उल्लेख या गणामध्ये आमचे गुरुवर्य वासुवाणी यांचा हा गण आहे. लक्ष असू आरंभ गणपती नमिला नमुनिया भरत भूमीला. आरंभ गणपती नमिला नमुनिया भरत भूमीला. वंदना शिव स्वामीला मातीला साकडं घातलं. छोटी असा पुत्र मागून घेतला. देश आमचे शिवराय मराठ्यांच्या वाली जन्मात झाले. सूर्य तनु उगवला आपण मराठी बनलो. फुलाची अवतार धरती वेळ फुलवार मार मार. फुलाची अवतार धरती वेळ मार मार. वंदनाची शिव स्वामीला करू अवतार भूषण
शिवमूर्ती जन्मास आली, शिवमूर्ती जन्मास आली, शिवमूर्ती जन्मास आली. कोटी पुळे उतरून गेली वार वार वार, कोटी पुळे उतरून गेली शिवतीला वार वार. वंदनाची वसंतीला करुती वार वार वार, वंदनाची वसंतीला करुती वार वार वार. ओमचारी वीर हनुमंत जन्मले राम संत, जन्मले रामदास संत, जन्मले रामदास संत. समर्थ रामदास स्वामींचा अवतार हा हनुमंताचा आहे, शास्त्र सांगतो. त्याच पद्धतीने आमच्या गुरुवर्यानं लेखणी वासुवाणी यांनी ब्रह्मचारी वीर हनुमंत जन्मले राम जन्मले राम जन्मले राम यार मामता नाती कल्याण खंडू धनाजी, कल्याण खंडू धनाजी, बलवान खंडू धनाजी. हिंदू धर्म रक्षिला, जन हिंदू धर्म रक्षिला, जन हिंदू धर्म रक्षिला. वयाची कीर्ती शाहीला एक शाहीला एक मूर्ती, शाहीला एक मूर्ती. वयाची कीर्ती शाहीला एक मूर्ती, शाहीला एक मूर्ती, शाहीला एक मूर्ती. ओ माळुतयाला अक्षरे मोदची भुवना सागरात विरले लवना, सागरात विरले लवना, सागरात विरले लवना. ज्यांची आपण थोडक्यात ओळख करू, सामान्य शाहीर तुषारजी पटेल यांच्या मधुर वाणीतून पहाडी आवाजातून आपण गणरायाची आराधना या ठिकाणी ऐकलेली आहे. आणि याच कार्यक्रमातील पुढील भाग मित्रांनो आपण पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, हा कार्यक्रम थोडा वेगळ्या पद्धतीने आज आपण साजरा करतो, साकार होतो, या ठिकाणी संपन्न होतो. गणरायाची आराधना निश्चितपणे झालेली आहे आणि आज शिवरायांची मला वाटते 395 आम्ही राईट, म्हणजे मी चुकत असेल तर तुम्ही सांगा. 395 2000 म्हणजे 1630 जर तुम्ही धरलं जन्म, त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत. शिवरायांची जयंती माझं तर मत आहे दर दिवशी साजरी व्हायला पाहिजे. काही गोष्टी आहेत तिथीप्रमाणे तारखेप्रमाणे, पण आपण 1630 धरूया.
तर यंदाची ही जयंती 2025 रोजीची ही जयंती 395वी जयंती आपण सर्वजण साजरी करतो. तर या जयंतीनिमित्त मित्रांनो आपण या महाराष्ट्रातील ख्यातनाम कवींना गायकांना आपण ऐकलं. कवी वासुवाण्यांच्या लेखणीतून साकारलेला गण सुंदर आध्यात्मिक गण ज्यांना कळला, जी आध्यात्मिक लोक आहेत निश्चितपणे त्यांच्या ध्यानात येईल. आताची नवीन पिढी आहे यांच्या डोक्याच्या वरनं हा भाऊसर जाईल निश्चितपणे. त्यांना काय नेमकं काय बाबा हे काय बोलतो तो काही नाही. असं चला असो, वेडाकडे गण या ठिकाणी तुमच्या चरणासमोर ठेवलेला आहे. शिवरायांचा जिवंत आपण त्यांच्याच भावांच्याच माध्यमातून, त्यांच्याच वाणीतून, त्यांच्याच गीतातून, डोळ्याच्या माध्यमातून आपण ऐकूया. म्हणून 2 शब्द फक्त शिवरायांसाठी म्हणायचं आहे काय की नसते शिवाजी राजे, नसते शिवाजी राजे तर दिसले नसते मंदिराचे कळस. नसते शिवाजी राजे तर दिसले नसते मंदिराचे कळस. अहो नसते शिवाजी राजे तर दिसली नसते अंगणात तुळस. नसते शिवाजी राजे तर दिसली नसते मंदिराचे कळस. नसते शिवाजी राजे तर दिसली नसती अंगणात तुळस. नसते शिवाजी राजे तर दिसला नसता या महिलांच्या कुंकू भाळी. अरे नसते शिवाजी राजे तर या सह्याद्रीच्या कुशी आजही ऐकू आले असते एक आर्त किंकाळी, आर्त किंकाळी, आर्त किंकाळी. तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान, तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान. म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्याला जन्म मिळाला मित्रांनो आणि आपल्या राजाची जयंती साजरी होते. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजात शिवरायांचं सुद्धा आगमन होत आहे. शायरांच्या माध्यमातून शिवरायांचा जयंती करायचं. पुन्हा एकदा या ठिकाणी पोवाडा सादर करतोय. ओम नमो नमो जगदंबे नमन तुझ आंबे करुणा प्रारंभे, करुणा प्रारंभे. तथावर थापतून तुझ्याचा, तथावर थापतून तुझ्याचा, तथावर थापतून तुझ्याची. काही रहा महाराज राजा, काही रहा महाराज राजा, काही रहा महाराज राजा. शिवरायाचा घातून घालती, शिवरायाचा घातून घालती, शिवरायाचा घातून घालती, शिवरायाचा घातून घालती. शहाजी आणि गिरधारी होते पुण्याई, अंबेच्या भाई, अंबेच्या भाई. जन्माला आले शिवबाई, जन्माला आले शिवबाई, जन्माला आले शिवबाई. कृष्णाचा काढ, कृष्णाचा काढ, कृष्णाचा काढ. धन्य ते माझे शहाजी राजे भोसले आणि धन्य ती जिजाऊ माता. तिच्या उदरी ऐसा बाळ जन्माचा आला. हिंदू जनांचा जननायक संरक्षक अंबे मातेच्या आशीर्वादाने जन्माचा. धन्य ती माझी माऊली, धन्य शहाजी आणि गिरीबाई होती पुण्याई, अंबेच्या पायी, अंबेच्या पायी. जन्माला आले शिवबाई, जन्माला आले शिवबाई, जन्माला आले शिवबाई. शत्रु कसा कोट
ठावा राजाला ठावा गडला तानाजी अनुभवी गडला तानाजी अनुभवी मातेनं बाळ पाजलं प्रधान कदा सत्याचा ध्यास म्हणे ठेवला अशी सुंदरी माता प्रत्येकाच्या घरी वाटला पाहिजे त्यानंतर शिवराय प्रत्येकाच्या घरी शिवराय जन्मात केलं म्हणजे त्यांचं आचरण त्यांचं टायमिंग त्यांचं नियोजन हे आत्मसात केलं ते म्हणजे आपण शिवराय नुसती दाढ काढायला म्हणजे शिवराय बने 16व्या वर्षी माझ्या राजानं तोरणा गडावर तोरण वाजलं आणि आताची 16-15 वर्षाची मुलं काय करताय बदल काय परंतु इतिहास हा तुमच्यामध्ये रुजवला पाहिजे म्हणून म्हटलंय शत्रूच्या माझ्या राजाच्या काळामध्ये यांना मान सन्मान होता अब्रू होती ज्या वेळचा प्रसंग रांजाच्या पाटलाने एका मुलीवर अत्याचार केला बलात्कार केला शिवरायांनी आदेश फरमावला रांजाच्या पाटलाला घेऊन या रांजाच्या पाटलाला वाटलं कोण माझं कोण काही करू शकत नाही त्यावेळेचा काळ त्यावेळेचा न्याय शिवरायांनी दिला रांजाच्या पाटलाला काय केलं सर्व शूट मारलं चौकट केला हात पाय छाटले आज माझ्या स्त्रियांवर अत्याचार होतात बलात्कार होतात परंतु न्याय लवकर मिळत नाही म्हणून शिवरायांची नीती आचरली पाहिजे शिवरायांप्रती प्रेम असेल तर स्त्रियांना आया महिलांना मान सन्मानानं बघितलं पाहिजे म्हणून म्हणतोय आपण काय लागले माझ्या मरणाची आग मिटवया भाग मिटवया पुढे आला राखयाला पुढे आला गुरुजी मराठी बांधवा राखयाला मावळा राखयाला
ही मराठी भाषा जरी आपण कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये असो, स्कूलमध्ये असो, इंग्लिश शिकू, मराठी भाषा ही गोड आहे, जपली पाहिजे, शिकवली पाहिजे. माय मराठी बोलीला, हिंदू धर्माला, हिंदू धर्माला, हिंदू धर्माला आठमानाने तुला आठमानाने तुला आठमानाने तुला आठमानाने हिंदू धर्म हा तो वाढवा, हिंदू धर्म हा तो वाढवा, हिंदू धर्म हा तो हात घेऊन झेंडा फडकवा होती, हात घेऊन झेंडा फडकवा होती, हात घेऊन झेंडा हात घेऊन झेंडा होती, हात घेऊन झेंडा हात घेऊन झेंडा हात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांचं या शिवजयंती सोहळ्यामध्ये पुन्हा एकवार स्वागत करतो. आपण बराच वेळ मित्रांनो तिष्ठत उभे आहात, मला कल्पना आहे त्याची. निश्चितपणे मी असाच म्हणजे आता स्टेजवर दिसतोय तुम्हाला, पण मीही असा बराच वेळा अनेक मातब्बर कलाकारांचे कार्यक्रम पाहण्यासाठी तासन तास उभा राहिलेला आहे. निश्चितपणे म्हणून आता ही संधी मला या स्टेजवर शिवरायांच्या समोर तुम्हा मायबापांसमोर कार्यक्रम करण्याची मिळते. मित्रांनो, या ठिकाणी शाहिरांनी अतिशय उत्कृष्ट शिवरायांचा जीवनपट त्यांच्या परीने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे हा इतिहास आपण घराघरात आपली जी लहान मुलं आहेत, पिढी आहे, ज्यांना माहिती नाही, निश्चितपणे छावा पिक्चर आला, मी काय त्याचं प्रमोशन करायला आलो नाही, पण मित्रांनो मला एक कुणालाही कुठल्याही धर्मावर जातीवर आपल्याला बोलायचं नाही. पण मित्रांनो, 4 खिळे ठोकून जर येशू देव होऊ शकतो, तर 40 दिवस अतोनात अत्याचार सहन केलेला माझा राजा संभाजी राजा देव का नाही, माझा शिवाजी राजा देव का नाही होऊ शकतो. मला कुणाही मध्ये कुठल्याही जाती धर्मावर आपल्याला टीका नाही करायची, परंतु येशूला सुद्धा तसंच लोकांनी 2 खिळे हाताला मारले, 4 2 पायांना. आणि आज केवढा मोठा ख्रिश्चन धर्म ज्या येशूला मानतो, मग माझ्या राजाने 40 दिवस मित्रांनो 40 दिवस हाताची नखं नाही ठेवली, आहे का नाही, शरीरावर कातडी नाही शिल्लक ठेवली, डोळे काढले, डोळे काढले 40 दिवस आपल्यासाठी हे स्वराज्य निर्माण व्हावं, दुसरीची इच्छा, ह्या फक्त एका वाक्यासाठी माझ्या राजानं 40 दिवस तुमच्या आमच्यासाठी मरण यातना होऊया. मित्रांनो, आताच्या जमान्यात होईल का शक्य? आताचे नेते मंडळी बघा, आपल्याला त्या विषयात घुसायचं नाही म्हणून सांगते. नाही तर मी त्यावर आणखीन 1 तास बोलू शकतो मित्रांनो, पण आपल्याला शिवरायांचा जागर या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि म्हणून बरीचशी शाहीर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सामान्य तुषारजी पंधेरे सुंदरसा जीवनपट तुमच्यापर्यंत ठेवला. त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक माझे प्रतिस्पर्धी, ही गेली अनेक मंडळी मित्रांनो माझ्या प्रतिस्पर्धी असतात. शक्यतुला जर तुम्ही पाहिलात, आमच्या कोकणामध्ये फार लोकप्रिय लोककला आहे. माझ्या विरोधातले सगळे मंडळी आहेत, पण आम्ही सगळेजण आज एकाच व्यासपीठावर आहोत. या कार्यक्रमासाठी मित्रांनो, या संपूर्ण कार्यक्रमासाठी सन्माननीय माझे मित्र श्री हनुमंत निकम, कोकण रेल्वे संघटक, गाव घेरा असाळगड, घराडेवाडी यांच्या वतीने 200 रुपयांचं भारदार पारितोषिक. दादा, आपणास मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय शाहीर अमोलजी भट्टे, माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहेत, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मानाचा मुजरा. त्याचप्रमाणे सन्माननीय शाहीर सुरेश राऊत या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा करतो. जी शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी बजावली, सन्माननीय अभिनेते अमोलजी कोल्हे यांना, महेशजी कोल्हे यांनाही मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी एक शिवरायांचं छोटंखानी गीत, एक आता थोडंसं कॉस्ट्यूम बदलले चाललेलं आहे, एक थोडीशी गंमत पण तुम्हाला मिळणार आहे. निश्चितपणे हा कार्यक्रम फार मोठा आहे मित्रांनो, विनोदी फार्स, लावणी, कोळी गीतं, लोकगीतं, असं फार मोठा कार्यक्रम आहे, पण आपण शॉर्टकट केलेला आहे. त्यामुळे एक छोटंसं गीत शिवरायांचं आपण घेऊया आणि छोटंसं एक डान्स प्रोग्राम पण होईल. निश्चितपणे इकडं आपण आवर्जून लावणी हा प्रकार शिवरायांची महाराजांची गोष्ट असल्यामुळे आपण टाळलेला आहे. मात्र थोडंसं म्हणून
नेते निशिजी महेशजी कोल्हे यांच्या माध्यमातून होतील. तत्पूर्वी विनंती करतो सूरजजी राऊत यांना एक शिवरायांचं सुंदर संगीत थोडंसं एन्जॉय करूया आपण सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर महादेव. महाराष्ट्राच्या कणाकणात महाराष्ट्राच्या कणाकणात नवतयाचं गरजे. छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेशा आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश 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 आराध्य दैवत
छत्रपती शिवराज गणेशा धन्यवाद. भारतीय मराठा महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष. तोरण स्वराज्याचे तो चढवून गेला, सोन्याने या महाराष्ट्राला तो मिळवून गेला. तोरण स्वराज्याचे तो चढवून गेला, सोन्याने या महाराष्ट्राला तो मडवून गेला. अरे एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 350 गडकोट किल्ले जो लढवून गेला. न विसरता येईल असा इतिहास माझा शिवाजी राजा घडवून गेला. माझा शिवाजी राजा घडवून गेला म्हणायचं आहे का? आणि माझ्या शिवरायांच्या सर्व मावळ्यांसाठी आवर्जून सांगतो, सिंहाची चाल, गरुडाची नजर. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असे असावे माझ्या मावळ्यांचे वर्तन. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन असे असावे माझ्या मावळ्यांचे. हीच होती शिवरायांची शिकवण, हीच होती माझ्या शिवरायांची शिकवण. या ठिकाणी पुन्हा एक वार शिवकन्या कृष्णाई फोंडके, आपण स्टेजवर यायचं.